श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती अनेकांच्या घरात असते, पण तिच्या मागील कथा, पूजेची योग्य पद्धत आणि पूजेत अर्पण केलेल्या तांदळाचे महत्त्व फार कमी लोकांना माहीत असतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही गोष्टी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अन्नपूर्णा देवीच्या दिव्य कथेतून. भक्तांना अभय देणारं, त्यांचे दुःख हरण करणारं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अगाध लीला आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का या स्वामी समर्थ महाराजांनी एकदा आपल्या भक्तांसाठी साक्षात अन्नपूर्णेचं रूप धारण केलं होतं. ज्यांनी आपल्याला नेहमीच भरभरून अन्न आणि धन दिलं ते स्वामी स्वतः अन्नदाते आहे किंवा स्वतः अन्नपूर्णा आहे. ही घटना स्वामींच्या भक्तावरील अपार प्रेमाची साक्ष देतात. गोष्ट आहे एका प्रवासाची. एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या 100 सेवेकऱ्यांसह कोनाडी नावाच्या एका घनदाट अरण्यातून जात होते. दिवसभर चालून चालून सर्व सेवेकरी थकून भुकेले झाले होते. त्यांना प्रचंड भूक लागली होती आणि थोडे अंतर चालून गेल्यावर स्वामी महाराज एका शेतात थांबले आणि एका आम्र वृक्षाखाली बसले. ते शेतातल्या शेतकऱ्यांनी स्वामींना पाहिलं आणि धावतच त्यांच्याकडे आले. त्यांनी स्वामींना आदरपूर्वक फळाहार आणि पाणी दिलं. स्वामींनी तो फळाहार ग्रहण केला, पण सोबत असलेल्या इतक्या सेवेकरांच्या पोटाची आग कशी शांत होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला. स्वामींनी सर्वांकडे पाहिलं आणि ते श्रीपाद भटांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांना स्वामींवर अगाध श्रद्धा होती. त्यांना खात्री होती की स्वामी काहीतरी चमत्कार नक्कीच करतील. ते काही सेवेकऱ्यांसह स्वामींनी सांगितलेल्या त्या आम्रवृक्षाखाली गेले. तिथे त्यांना एक वृद्ध प्रसन्न मुख सुवासिनी उभी दिसली. श्रीपाद भटांनी त्या मातेला विचारलं, आपण कोण आहात? तेव्हा त्या मातेनं उत्तर दिलं, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण ती अजून आली नाही. सूर्यास्त होत आहे, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. आणि त्या मातेनं शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट आणि अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासिनी मातेलाही सोबत येण्याचा आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरांना जेवण वाढून दिलं. ते अन्न इतकं रुचकर आणि पोटभर होतं की सर्वजण तृप्त झाले. या घटनेतून स्वामी समर्थांनी साक्षात अन्नपूर्णा मातेच्या हातून आपल्या भक्तांना भोजन घातलं अशी त्यांची श्रद्धा आहे. अनेकांना तर प्रत्यक्ष देवी अन्नपूर्णेचं दर्शनही झाल्याचं मानलं जातं. म्हणूनच अनेक ठिकाणी आजही स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा रूपाची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. या लीलेतून स्वामींनी अन्न आणि अन्नदात्याचं महत्व अधोरेखित केलंय. अन्नपूर्णा देवी ही पार्वती मातेचाच अवतार आहे. अन्नपूर्णा म्हणजे जी कधीच रिकामी न राहणारी, नेहमी अन्न आणि समृद्धीने परिपूर्ण असणारी. भारतीय संस्कृतीनुसार घरात सर्वांना पोटभर जेवण घालणाऱ्या गृहलक्ष्मीलाच अन्नपूर्णा मानले जातं. ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा, आदर आणि सन्मान होतो तिथे धनधान्याची कधीच कमी होत नाही, अशी ही दृढ श्रद्धा आहे. या घटनेतून हे सिद्ध झालंय की स्वामी समर्थ हे केवळ एक महान संत नव्हते, तर ते साक्षात परब्रह्माचं अवतार होते, जे आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कोणतेही रूप धारण करू शकतात. त्यांनी गरज पडल्यास अन्नपूर्णेचं रूप घेऊन भक्तांची क्षुधा शांत केली. अन्नपूर्णा देवी ही अन्न आणि समृद्धीची देवी मानली जाते. तिच्या कृपेने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. स्वामींनी या घटनेतून अन्नदानाचा आणि अन्नपूर्णा देवीची महत्वाची शिकवण दिली. स्वामी समर्थांनी धारण केलेलं हे अन्नपूर्णा रूप आणि प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीची उपासना दोन्ही भक्तांसाठी अत्यंत फलदायी मानलं गेलं. अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यानं अनेक फायदे होतात, जे आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नक्कीच येऊन देतात. अन्नपूर्णा देवीच्या पूजेसाठी आपल्या स्वयंपाकघराची आणि घरातील अन्नाची नेहमी स्वच्छता राखावी. अन्न वाया घालू नये आणि गरजूंना अन्नदान करत राहावं. स्वामींच्या या अन्नपूर्णा रूपाची किंवा प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीची पूजा जरी केली तरी त्यापासून आपल्याला अनेक लाभ मिळू शकतात. जसं अन्नपूर्णा मातेची उपासना केल्यानं घरात कधीही अन्नाची किंवा पैशाची कमतरता भासत नाही.
ती नेहमी आपल्या भक्तांच्या घरात धनधान्य समृद्धी प्रदान करते. जिथे पोटभर अन्न मिळतं तिथे शरीर निरोगी राहतं आणि मन समाधानी राहतं. म्हणून अन्नपूर्णा देवीची उपासना आपल्याला चांगले आरोग्य आणि मानसिक समाधानही मिळवून देते. असं सांगितलं जातं, ज्यांच्या कुंडलीत दारिद्र्य योग आहे किंवा ज्यांना सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांनीही अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यानं दारिद्र्याचा नाश होतो आणि जीवनात संपन्नता येते, असेही बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत. एवढेच नाही तर घरात अन्न आणि समृद्धी असेल तर कुटुंबात आनंद आणि शांतता नक्कीच नांदते. अन्नपूर्णा देवी घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य आणते. केवळ भौतिक सुखच नाही तर अन्नपूर्णा मातेची उपासना भक्ती, वैराग्याचा आशीर्वादही देते. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत मिळते. शिवाय अन्नपूर्णा देवीची पूजा आपल्या घरातील स्त्रियांच्या, विशेषतः आपल्या मातेच्या आणि पत्नीचा आदर करण्याची शिकवण देते. कारण गृहलक्ष्मीच ही साक्षात अन्नपूर्णा स्वरूप असते. अन्नपूर्णा देवीची सेवा करायची असेल तर तिची पूजा करायची असेल तर यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सायंकाळी शांत वेळेत तिची पूजा करावी. लाल, पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावी. देवीच्या चित्रासमोर तुपाचा दिवा संपूर्ण भोजन अर्पण करावं आणि मग अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करावं. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या घरातील स्त्रियांचा आदर करावा, कारण त्या साक्षात अन्नपूर्णा मातेचं रूपच असतात. स्वामी समर्थांच्या या अन्नपूर्णा रूपाची कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्या जीवनात अन्न, धान्य आणि समाधानाची कधीही कमतरता भासू नये अशी आपली इच्छा असेल तर स्वामी समर्थांच्या या अन्नपूर्णा रूपाची आणि अन्नपूर्णा देवीची मनोभावे पूजा नक्कीच करावी. आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदून ही स्वामींची चरणी प्रार्थना या अन्नपूर्णा लीलेतून आपल्या अन्नदानाचे महत्व आणि अन्नपूर्णा देवीच्या कृपेने मिळणाऱ्या फायद्यांची कल्पना आलीच असेल. तर मग ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जीवनात स्वामी आणि अन्नपूर्णा मातेचे कोणते अनुभव तुम्हाला आले असतील तेही आमच्या सोबत शेअर करा. अन्नपूर्णा ही देवी अन्नधान्य, समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू परंपरेनुसार घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात अन्नधान्य आणि शांतीची कमतरता होत नाही असं सांगितलं जातं. विशेषतः लग्नाच्या वेळी मुलीला सासरच्या घरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे, ज्यामुळे नव्या घरात धनधान्याची भरभराट होईल अशी श्रद्धा मानली जाते. आता आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असेल तर तिची काळजी कशी घ्यावी, पूजा कशी करावी आणि ती मूर्ती कशी ठेवावी याबद्दल पारंपरिक ग्रंथ, वास्तुशास्त्र आणि सामान्य प्रथा परंपरेनुसार संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या घरी असेल तर कशी काळजी घ्यावी. अन्नपूर्णा देवीची मूर्ती सामान्यतः ही चांदीची, सोन्याची किंवा पितळाची छोटी मूर्ती असू शकते. देवघरामध्ये आपण ही पूजास्थळी ठेवावी. वास्तू ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशा ही सर्वोत्तम मानली जाते, कारण ती समृद्धी आणि शुभतेची दिशा आहे. आता देवघराबद्दल सांगायलाच नको. देवघर नेहमी स्वच्छ, शांत आणि स्वयंपाक घरापासून थोडस दूर असावं. किचन मध्ये स्वयंपाकघर ठेवू नये असं सांगितलं गेलेलं आहे, पण जागेअभावी अनेक ऍडजस्टमेंट केल्या जातात. मात्र योग्य मार्गदर्शनानुसार त्याची पूजा केल्यानं सगळं काही ठीक होऊ शकतं. पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही किचन मध्ये अजिबात ठेवू नये, कारण ती अन्नाची देवी असली तरी तिची पूजास्थळीच करावी असं सांगितलं जातं. ही मूर्ती आपल्याकडे असेल तर नंतर छोट्या ताटलीत किंवा वाटीमध्ये स्वच्छ तांदूळ किंवा गहू भरून ठेवावी आणि त्यावर ही मूर्ती ठेवावी. आता हे तांदूळ हळदीने पिवळे करून ठेवले तर अत्यंत शुभ मानलं जातं. आता आपल्याला जसा वेळ मिळेल जशी सवड मिळेल त्या पद्धतीने आपण धान्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता. मूर्तीच्या पायाखाली तांदूळ किंवा गहू ठेवणं हे अत्यावश्यक मानलं गेलं आहे, कारण अन्नपूर्णा ही अन्नाची देवी आहे आणि तांदूळ तिच्या कृपेचे प्रतीक मानलं जातं. आपल्या घरात ही मूर्ती असल्यास देवीची मूर्ती आणि तांदूळ नेहमी स्वच्छ ठेवावे. धूळ, कीटक आणि घाण होऊ देऊ नये. दररोज सकाळी संध्याकाळी हळद कुंकू लावून देवीची पूजा करावी. मूर्तीला स्पर्श करण्यापूर्वी आपले हातही स्वच्छ असावे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात पूजा करू नये असं सांगितलं जातं. आता प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा पद्धती असू शकते. आता देवीची कोणतीही मूर्ती आपल्याकडे असेल तर त्यांना छोटी वस्त्र परिधान करून द्यावी. रात्री अजिबात दिवा लावू नये. फक्त दिवसा आणि संध्याकाळीच दिवा लावावा असेही सांगितलं जातं. मूर्तीला इतर देवतांच्या मूर्तीसोबत अजिबात ठेवू नये, ज्या संहारक स्वरूपाच्या आहे. जसं काली माता असेल तर त्यांच्या बाजूला ही मूर्ती ठेवू नये.
अन्नपूर्णा माता ज्या तांदळावर ठेवली आहे तर ते तांदूळ काही दिवसातच खराब झाले तर लगेच बदलावी, नाहीतर यामुळे दोषही लागू शकतो असंही सांगितलेलं आहे. आता देवीला नैवेद्य करताना साखर किंवा मिठाई ठेवू नये, कारण ती अन्नाची देवी आहे. फक्त शुद्ध अन्न जसं भाकरी भाजी या पद्धतीचं शक्य असल्यास नैवेद्य करावा असेही सांगितलं जातं. देवीची रोज पूजा करावी, नैवेद्य अर्पण करावं, अन्न अर्पण करावं आणि प्रसाद म्हणून घरात वाटावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि अन्नधान्याची कधीच कमतरता राहत नाही असंही सांगितलं जातं. आता प्रश्न असा आहे की अन्नपूर्णा देवी जर तांदळात ठेवली तर ती किती दिवस ठेवावी, किती दिवसांनी ते तांदूळ बदलावे? तर अन्नपूर्णा देवीला तांदळात ठेवण्याची प्रथा अन्नाच्या समृद्धीसाठी आहे. तांदूळ देवीच्या कृपेने प्रसन्न होतात आणि घरात भरभराट येते अशी मान्यता आहे. म्हणून तांदूळ स्वच्छ राहील तोपर्यंत ठेवावे, पण नियमित बदलणेही आवश्यक आहे. काही परंपरानुसार दररोज तांदूळ बदलावेत हे सर्वोत्तम मानलं जातं, कारण देवी स्वच्छ तांदळात बसते आणि घाण होऊ देत नाही. शिवाय बहुतेक घरांमध्ये दर 7 दिवसांनी तांदूळ बदलतात आणि तांदूळ खराब होण्यापूर्वी ते बदलता येऊ शकतात आणि ते बदलावे सुद्धा. याचबरोबर दर पौर्णिमेला हे तांदूळ बदलणंही शुभ मानलं जातं, कारण पौर्णिमा ही समृद्धीची तिथी आहे. हे तांदूळ जर खराब झाले, कीटक लागले तर दुर्गंध सुटला तर ते लगेच बदलावे. 15 दिवस ते तांदूळ तसेच ठेवू नये. आता हे का बदलावे? तर जुने तांदूळ घाण होऊ शकतात, त्यामुळे देवीची कृपा ही कमी होऊ शकते. नियमित जर आपण तांदूळ ठेवले, घरात धनधान्याची भरभराट होण्यात नक्कीच मदत मिळते असा विश्वास आहे. आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ज्या तांदळात ठेवली आहे किंवा अन्नपूर्णा देवीला वाहिलेले जे तांदूळ आहेत ते कधीच वाया जाऊ देऊ नये. मग याचं काय करावं? तर हे तांदूळ मुठभर असेल तर घरातील मुख्य तांदळाच्या डब्यात मिसळावे. शिवाय हे तांदूळ स्वच्छ असल्याच वापरावे, यामुळे देवीची कृपा घरभर पसरते आणि खाण्याच्या वेळी प्रसाद म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जर हे तांदूळ खराब झाले असतील तर ते पक्ष्यांनाही देऊ नये. हे तांदूळ जमिनीत पेरून द्यावे. शिवाय बाकीचे तांदूळ चांगले असतील तर ते पक्षी, गाय यांना खायला देऊ शकतात. यामुळे पुण्य मिळतं आणि पर्यावरणाचंही रक्षणही होतं. शिवाय काही ठिकाणी जुने तांदूळ शिजवून त्याची खिचडी तयार केली जाते, भात बनवला जातो आणि प्रसाद म्हणून घरात वाटला जातो. हे विशेषतः पूजेनंतर केलं जातं. आता अन्नपूर्णा देवीची पूजा करायची असेल तर कोणत्या दिवशी करावी हाही प्रश्न आहे, ज्यामुळे घरात अन्नाचा तुटवडा होणार नाही. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. या दिवशी पूजा केल्याने घरात कधीच अन्नाची कमतरता होत नाही अशी श्रद्धा आहे. या दिवशी अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करावी, तिला अभिषेक करावा, षोडशोपचारी पूजा करावी आणि धान्य अर्पण करावं. एकंदरीतच तिच्यावर धान्याचा वर्षाव करावा. यामुळे घरात कधीच अन्नधान्याची कमतरता होत नाही अशी ही श्रद्धा आहे. शिवाय वैशाख महिन्यात नवीन मूर्ती आपण खरेदी करू शकता आणि ती स्थापनही करू शकता. याचबरोबर तिची रोज सकाळ संध्याकाळ पूजा करावी. विशेषतः अमावस्या किंवा पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा करून मंत्राचा जप करावा. आता 15 दिवसातून एकदा षोडशोपचारी पूजा करायची म्हटली तर कशी करावी? त्यासाठी पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. हवे तर या दिवशी आपण उपवास करू शकता. त्यानंतर मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करावा, तांदूळ अर्पण करावे, फूल, हळद, कुंकू अर्पण करावं, धूप दीप नैवेद्य दाखवावा. ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे, याचा पाठ करायचा आहे. या दिवशी स्वयंपाकघरात पिठाचा दिवा लावावा, त्याचीही पूजा करावी. पूजेनंतर प्रसाद वाटावा आणि गरजूंना अन्नदान करावं. यामुळे देवी प्रसन्न होते आणि यामुळे घरात अन्नधान्याची नेहमीच भरभराट राहते असे सांगितलं जातं. या पूजेमुळे घरातील अन्नाचा साठा कधीच कमी होत नाही आणि शेतकऱ्यांना चांगलं पीकही मिळतं. जर आपण नवीन मूर्ती आणत असाल तर शुभ मुहूर्तावर, जसं अन्नपूर्णा जयंती असेल किंवा अक्षय तृतीया असेल, तर या दिवशी सुद्धा आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात आणून स्थापन करू शकता. देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यात वास्तव्य करणारी देवी. अन्नपूर्णेच्या पूजेमध्ये अन्नधान्यानेच पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती धान्यात म्हणजे गहू किंवा तांदळात ठेवतात. ज्यांच्याकडे देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा चित्र नसेल तर अनेक जण धान्य ठेवून सुद्धा पूजा करतात. देवी अन्नपूर्णा मातेच्या पूजामध्ये अन्नधान्याची पूजा करत असताना नवीन धान्य पूजेमध्ये वापरले जाते. काही जण
देवी अन्नपूर्णेला धान्य अर्पण करतात, तर काही जण देवी अन्नपूर्णेवर धान्याचा वर्षाव करतात. देवींच्या चरणापासून तो डोक्यापर्यंत धान्य वाहतात. याचबरोबर तुम्ही सुद्धा देवी अन्नपूर्णेची मूर्ती धान्यात म्हणजेच गहू किंवा तांदळात ठेवत असाल, तर हे धान्य आठवड्यातून 2दा नक्की बदलावं. देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळात ठेवली असेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी या 2 दिवशी हे तांदूळ बदलून घ्यावे आणि त्या ठिकाणी पूजेत न वापरलेले तांदूळ वापरावे. याचबरोबर मनोकामना पूर्तीसाठी देवी अन्नपूर्णेला कुंकुमार्चन किंवा धान्य अर्पण करत धान्य वाहिलं असेल तर ज्याप्रमाणे कुंकुमार्चन केलं, कुंकू साठवून ठेवतो, त्यानंतर ते आपल्या कपाळाला लावता, अगदी तसंच उपयोग या धान्याचाही करण्यास सांगितलं जातं. अन्नपूर्णेची मूर्ती तांदळात ठेवली असेल किंवा तिला धान्य अर्पण केलं असेल तर त्या धान्याचं किंवा तांदळाचं काय करावं? जर हे काही धान्य आपण ठेवलेलं असतं तर ते घरातील धान्यांमध्ये मिसळून द्यावं किंवा दररोज अन्न पदार्थांमध्ये थोडं थोडं करून त्या धान्याचा वापर करावा. ज्याप्रमाणे कुंकुमार्चन केलेल्या कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते, अगदी त्याचप्रमाणे देवीला अर्पण केलेलं धान्य सुद्धा शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. हे धान्य अन्न पदार्थांच्या माध्यमातून आपण सेवन केलं तर आपल्याला शरीराला एक नवीन ऊर्जा देण्याचं कार्य करतं असं म्हटलं जातं. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहण्यास मदत मिळते आणि घरात सुख समृद्धी कायम राहते. याचबरोबर माता अन्नपूर्णेच्या मूर्तीची किंवा माता अन्नपूर्णेच्या चित्राची तुम्ही स्थापना करणार असाल तर हे चित्र कुठं लावावं, कोणत्या दिशेला लावणं शुभ आहे आणि जर तुम्ही हे आपल्या स्वयंपाकघरात लावू इच्छित असाल तर कोणतं नियम पाळले पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे. आई अन्नपूर्णेचा फोटो स्वयंपाकघरात आगीच्या दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला लावणं उत्तम मानलं गेलं. अग्नी म्हणजे अग्नीद्वारेच अन्न शिजवलं जातं, म्हणून अग्नीच्या कोपऱ्यात अन्नपूर्णा मातेचं चित्र ठेवल्याने घरात सुख, सौभाग्य आणि समृद्धी येते. शिवाय वास्तुशास्त्रानुसार माता अन्नपूर्णेच्या चित्रासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण म्हणजेच आग्नेय कोपऱ्याचा मध्यभाग. या दिशेला देवांचा वास असतो, त्यामुळे या ठिकाणी आई अन्नपूर्णेचे चित्र ठेवल्याने घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदतं आणि कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. घरात आई अन्नपूर्णेचं चित्र लावल्याने वास्तु दोषापासूनही मुक्ती मिळण्यास मदत होते. याचबरोबर घरातील पूजास्थानी माता अन्नपूर्णेची मूर्ती स्थापित करावी. माता अन्नपूर्णेच्या मूर्तीचे स्थान घराच्या मंदिरात आहे. घराच्या मंदिरात माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवल्यास खूप शुभ मानलं जातं. मात्र नियमितपणे माता अन्नपूर्णेची पूजा करत राहावी आणि तिला अन्न अर्पण करावं. देवघरात उत्तर पूर्व दिशेला माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवण्याचा सल्ला दिला जातो. याचबरोबर अन्नपूर्णा मातेचे चित्र हे साठवण गृहात ठेवावं असेही म्हणतात. जर आपल्या घरात अशी जागा असेल तिथे आपण घरगुती धान्य ठेवत असाल तर त्या ठिकाणीही अन्नपूर्णेचं चित्र लावावं किंवा लावलं जाऊ शकतं. मात्र ज्या भिंतीवर हे चित्र लावत आहात ती बाथरूमला जोडलेली भिंत नसावी, याची विशेष काळजी घ्यावी. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद नेहमी कुटुंबावर राहावा, यासाठी आई अन्नपूर्णेची मूर्ती किंवा चित्र स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेला स्थापित करावं. या दिशेला अन्नपूर्णा मातेचं चित्र लावणं शक्य नसेल तर पश्चिम दिशेला अन्नधान्याची कमतरता भासत नाही किंवा कुटुंबात सुख शांती कायम टिकून राहते. परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की त्यांच्या स्थापनेच्या नियमांचं पालन सुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे. आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा चित्र तुम्ही स्थापन करणार असाल तर ते कसं करावं? तर माता अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात बसवण्यासाठी एका स्वच्छ ताटात थोडी अक्षता घ्या किंवा त्यात मूग डाळ टाकावी. देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यात ठेवावी. नंतर समोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर नियमितपणे मातेची आरती करावी. मूर्ती स्वयंपाकघरात स्थापन केल्यानंतर दररोज त्याला अन्न अर्पण करणं महत्वाचं आहे, जेणेकरून घरात अन्नधान्याचा साठा कायम भरलेला राहील. अशी स्थापना देवघरात सुद्धा केली जाऊ शकते. मात्र स्वयंपाकघरात विशेष करून जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करणार असाल तर अशाच प्रकारे करावी. याचबरोबर स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचं चित्र किंवा मूर्ती लावणार असाल तर त्यासाठी काही गोष्टीही नेहमी लक्षात ठेवाव्या. जर आपल्या स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचं चित्र असेल किंवा मूर्ती ठेवणार असाल तर स्नान केल्याशिवाय या ठिकाणी कधीही प्रवेश करू नये. अशा स्वयंपाकघरात चुकूनही मांसाहार करू नये किंवा शक्य असल्यास कांदा लसूण शिवाय अन्न शिजवण्याचा प्रयत्न करावा.
याचबरोबर अन्नाचा पहिला भाग दररोज अन्नपूर्णा मातेला अर्पण करावा. तर अशा प्रकारे अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी माता अन्नपूर्णेची पूजा नक्की करावी. यामुळे अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती तसेच त्यांचे चित्र तुमच्या घरी असेल तर त्यांना तुम्ही नेहमी धान्य अर्पण करत असाल तर त्या धान्याचा उपयोग नंतर कशा पद्धतीने करावा आणि देवी अन्नपूर्णा मातेची पूजा कशा पद्धतीने करावी, देवी अन्नपूर्णा मातेचं चित्र कोणत्या दिशेला लावावं, स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर मी अशी खात्री आहे तर याही व्यतिरिक्त अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती विषयी आणि चित्राविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर पुन्हा भेटूया असेच आध्यात्मिक माहिती घेऊन किंवा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.